नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आता काउन्सिलिंगच्या सरांना भेटायला आलेली असते। तर घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी त्या सरांना ती सांगते त्यावेळी ते म्हणू लागतात, अरे बापरे, एवढा मोठा राडा झालाय। तर नंदिनी म्हणते की हो, खूप मोठं भांडण झालं आहे आणि आता तर जीवा माझ्याशी बोलतही नाहीयेत। तर ते सर म्हणू लागतात, नाही ना बोलत, मग नको बोलू देत, गेला उडत। आता हे ऐकल्यानंतर नंदिनी चिडते आणि म्हणू लागते, गेला उडत? अहो तुम्ही काय बोलताय? तो तर माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता? वाळत घातलेला कपडा नाहीये। तर आता सर म्हणतात, अहो पण तोच तुमच्याशी बोलत नाहीये ना, त्याला तुमच्याशी बोलायची इच्छा नाहीये ना, मग तुम्ही एवढा आग्रह का करत आहात? त्यांना वाटतंय ना की तुम्ही चुकीचे आहात, मग तुम्ही त्यांच्याशी परत बोलण्याचा प्रयत्न का करताय? नंदिनी म्हणते, नाही सर, असं काहीच नाहीये, जीवांना वाटत नाहीये की मी चुकीची आहे। तर आता सर नंदिनीला म्हणतात, तुम्हीच तर आता म्हणालात ना की त्यांना तुमच्याशी बोलायचं नाहीये। तुम्ही जे सांगताय त्यावरच तर मी प्रत्युत्तर देत आहे। हे बघा, नवरा जर जास्त भाव खात असेल ना तर उगाच त्याला जास्त भाव द्यायचा नाही, आपण त्याच्याशी बोलायचंच नाही। त्याचा भाव कमी झाल्यानंतर तो आपणच तुमच्याशी बोलायला येईल, पण त्यावेळी मात्र तुम्ही त्याच्याशी बोलायचं नाही, तुम्ही थोडा भाव खायचा। मी माझ्या बायकोच्या बाबतीत असंच करतो। आता हे ऐकल्यानंतर नंदिनी सरांना म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोसोबत ज्या पद्धतीने वागता त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या क्लायंटलाही वागायला सांगताय का? म्हणजे तुम्ही आम्हालाही तसंच वागायला सांगताय? मग मला एक कळत नाहीये सर, तुम्ही नक्की आमचा जुळवण्याचा प्रयत्न करत आहात की आमच्यात भांडणे निर्माण करत आहात? तर ते सर नंदिनीला म्हणतात, मी जरी भांडणं निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला जुळवायचंच आहे ना मिसेस नंदिनी देशमुख। असू द्या, चालू द्या तुमचं। म्हणजे बघा ना, तुमचा नवरा आज तुमच्याशी भांडलाय आणि तरी सुद्धा त्याच्याबद्दल मी काही बोललो तर तुम्ही माझ्याशी भांडताय। नंदिनी देशमुख, तुम्हाला हे नातं आता पुढे कंटिन्यू करायचंय असंच मला वाटत आहे। नंदिनी म्हणते, सर तसं काही नाहीये, मी तुमच्याशी भांडत वगैरे नाहीये, पण जीवांची सवय मी तुम्हाला सांगत आहे। जीवांचा स्वभावच तसा आहे, जीवा चिडतात, रागवतात आणि त्यानंतर ते बोलतच नाहीत, परंतु त्यांचा राग निवळला की मग मात्र शांत होतात। सर म्हणतात, अच्छा, म्हणजे त्यांच्या सवयी तुम्हाला माहित आहेत। तर खूपच ओळखायला लागलात तुम्ही आता जीवा देशमुख यांना। नंदिनी म्हणते, ओळखणारच ना सर, अहो 3 महिन्याचा संसार आहे, मग 3 महिन्याच्या या संसारात मी तर त्यांना ओळखणारच ना। तर सर म्हणतात, हो, पण तुमच्या या संसाराला एक्सपायरी डेट तर आहेच ना। आता मात्र नंदिनीला धक्का बसतो। तर ते सर म्हणू लागतात, तुम्ही विसरलात नंदिनी, अहो तुमच्या संसाराला 3 महिने झाले आहेत, परंतु अजून फक्त 3 महिने बाकी आहेत आणि त्यानंतर तुमचा डिवोर्स होणार आहे। नंदिनी चिडते आणि म्हणू लागते, का होणार आहे सर डिवोर्स? अहो जर 3 महिन्यामध्ये आमच्या नात्यामध्ये एवढी सुधारणा होत असेल, आम्ही जर एकमेकांना एवढं ओळखत असू, एकमेकांना एवढे समजून घेत असू आणि जीवा जर माझी मनापासून काळजी घेत असतील, जीवाने माझ्यासाठी काय केलंय हे मी नाही सांगू शकत तुम्हाला। अहो माझा आनंद निवास परत देण्यासाठी, परत मिळवण्यासाठी त्यांनी जीव पणाला लावला आहे। एवढंच काय, तर हरवलेली नंदिनी पुन्हा परत आणण्यासाठी त्यांनी काय नाही केलं आहे, हे सगळं काही त्यांनी माझ्यासाठी केलंय। माझ्यासाठी त्यांनी केलेले या सर्व गोष्टी मी नाही विसरू शकत आणि म्हणूनच मी त्यांच्यात हरवत चालली आहे स्वतःला, प्रेमात पडली आहे मी त्यांच्या। आता नंदिनीने तिचं प्रेम कबूल केलेलं असतं, जे उत्तर सरांना अपेक्षित असतं तेच उत्तर नंदिनीने स्वतःच्या तोंडाने अवघ्या 3 महिन्यातच सरांना दिलेलं असतं। आता मात्र सर नंदिनीकडे पाहू लागतात, नंदिनी मात्र शांतच होती। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या किचन मध्ये काम करत असते आणि काव्याला अनिशाचे शब्द आठवतात। अनिशा काव्याला म्हणालेली असते, मैत्री, तर आता काव्याने उत्तर दिलेलं असतं अनिशा, आणि प्रेम, तर त्या प्रश्नाचं उत्तर असतं पार्थ। आता मात्र काव्याला काहीच कळत नसतं, खरंच आपण पार्थच्या प्रेमात पडलो आहोत का, याच प्रश्नाचं उत्तर काव्य आपल्या मनाला विचारत असते। आणि त्याच वेळी पार्थ किचन मध्ये येतो। पार्थ येऊन पाहतो तर आता काव्य कुठल्या तरी विचारात हरवून गेलेली असते आणि म्हणूनच पार्थ पुढे येऊन पाहतो तर काव्य अशा काही विचारांमध्ये हरवून गेलेली असते की ती आता मटार सालीसहितच कापत असते। तर पार्थ आता काव्याला विचारतो, आज वाटतं मटार सालीसहितच खावी लागणार आहे। आता ज्यावेळी काव्या पाहते त्यावेळी मात्र काव्या पार्थला म्हणते, सॉरी। पार्थ म्हणतो, काहीच हरकत नाही, तुम्ही जर आता सालीसहित मटार शिजवलीत तरी सुद्धा मी खाणार आहे, परंतु बाकीच्यांना नाही ना चालणार। तर आता काव्य म्हणते, मी तुम्हाला दगड शिजवून घातला तरी खाल ना तुम्ही? तर पार्थ म्हणतो की दगडच काय, तुम्ही जरा मला विष तरी शिजवून दिलं, विष तरी खायला सांगितलं तरी सुद्धा मी ते आनंदानेच खाईन।
कारण कसं आहे ना, बायकोने जर प्रेमाने एखादी गोष्ट दिली तर आपल्याला ती खावीच लागते. तर त्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो, काय झालंय, कसल्या विचारात आहात? काव्या म्हणते, काही नाही. पार्थ म्हणतो, जेव्हा बायको बोलते ना काही नाही, तेव्हा खूप काहीतरी घडलेलं असतं. मला माहित आहे मिसेस काव्या देशमुख, तुम्ही जगाचे प्रश्न तर IAS झाल्यानंतर सोडवणारच आहात, परंतु आता तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मला द्याल का? मी नक्कीच तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन. तर काव्या म्हणते, खरंच काही घडलं नाहीये. पार्थ म्हणतो, याचाच अर्थ खूप काहीतरी घडलंय. कुठल्या तरी विचारात तुम्ही हरवून गेलाय, आणि कुठल्या विचारात ते मला सांगाल का? तर आता काव्या पार्थला नकळतच म्हणते, प्रेमात पडल्यावर नेमकं काय होतं? आता पार्थच्या हातातील वस्तू खालीच पडते. काव्याच्या या बोलण्याने पार्थला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, काय काय म्हणाला तुम्ही? प्रेमात पडल्याने नेमकं काय होतं? काव्या म्हणते, हो सांगा ना, प्रेमात पडल्याने नेमकं काय होतं? तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडला आहात का? तर पार्थ म्हणतो की हो, नेहमीच पडतो, कारण प्रेम यापेक्षा बेस्ट फिलिंग या जगात कुठलीच नाहीये. तर काव्या पार्थला म्हणते, मग सांगा ना, आपण प्रेमात पडलोय हे मग आपण कसं ओळखायचं? असं आता बाचकतच काव्या पार्थला प्रश्न विचारू लागते. तर पार्थ काव्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, आपण प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी एकच पर्याय आहे. ज्यावेळी आपण प्रेमात पडतो त्यावेळी समोरची व्यक्ती आपल्यासाठी गरज बनते, आणि समोरच्याला म्हणजेच आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला जर काही झालं तर आपण वाटेल ते लिमिट क्रॉस करू शकतो, कारण प्रेमासाठी व्यक्ती काही करू शकतो. आता पार्थच्या या बोलण्यानंतर काव्याला ते क्षण आठवतात ज्यावेळी पार्थ हॉस्पिटलमध्ये असतो. त्यावेळी पार्थचा जीव वाचवण्यासाठी काव्या देवीआईच्या मंदिरामध्ये आपल्या हातावर पेट्टा कापूर घेऊन स्वतःची पर्वा न करता पार्थच्या जीवासाठी प्रार्थना करत असते. तर त्यानंतर काव्या पार्थला प्रश्न करत म्हणते, अजून? तर पार्थ काव्याला म्हणतो, माणूस ज्यावेळी प्रेमात असतो ना त्यावेळी समोरच्याचे नखरे कमी आणि जिभेचे चोचले जास्त पुरवतो. म्हणजे त्याच्या जवळच्या व्यक्तीला जे आवडेल तो ते बनवतो, अगदी येत नसेल तरीही. आता काव्याला आठवतं पार्थसाठी बनवलेली स्पेशल डिश. आता काव्या शांतच होते आणि पार्थकडे पाहू लागते. तर पार्थ काव्याला म्हणतो, जर एखादी गोष्ट येत नसेल तरी ती व्यक्ती त्या व्यक्तीसाठी शिकून घेते. आता काव्याला आठवतं काव्या नंदिनीला म्हणालेली असते, आता ताई तू बघच, ही काव्या देशमुख त्या पार्थ देशमुखांसाठी त्यांच्या आवडती कॉफी बनवायला शिकणारच. तर त्यानंतर पार्थ पुढे म्हणू लागतो, समोरची व्यक्ती आपल्यासाठी जर एवढी महत्वाची असेल तर समोरच्या व्यक्तीसाठी आपण आपला कम्फर्ट झोन कॉम्प्रोमाइज करतो. असं म्हणताच आता काव्या पार्थकडे पाहते आणि काव्याला ते सर्व क्षण आठवत असतात. काव्याने आतापर्यंत पार्थसाठी काय काय केलेलं असतं हे सर्वच तिच्या डोळ्यासमोर असतं, सर्वच आठवणी तिच्या समोर असतात. तर पार्थ पुढे म्हणतो, थोडक्यात काय तर समोरच्यासाठी आपण आपला टाइम सुपर एन्जॉय करतो. आता काव्याला ते क्षण आठवतात ज्यावेळी पार्थने काव्यासाठी मूवी डेट प्लॅन केलेली असते आणि त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांसाठी दिलेला वेळ हे सर्व काही काव्याला आठवत असतं. पार्थचं काव्याच्या खांद्यावर झोपणं आणि त्यानंतर काव्याने पार्थला सावरणं हे सगळं काही दोघांच्याही डोळ्यासमोर असतं. दोघंही प्रेमात पडले आहेत हे त्यांनाही कळत असतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, जर हे सर्व काही तुमच्या बाबतीतही घडत असेल तर तुम्ही समजा की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलात. आता मात्र काव्याला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. पार्थने जे काही सांगितलेलं असतं ते सर्व लक्षणं, ते सर्व गोष्टी काव्याच्याही बाबतीत घडत असतात. काव्याने पार्थसाठी ते सगळं काही केलेलं असतं. तर काव्या मनाशीच म्हणते, हे सगळं काही माझ्या बाबतीत घडतंय, आय मीन झालंय, म्हणजे याचाच अर्थ मी पार्थच्या प्रेमात पडली आहे. आता काव्या विचार करत असते, परंतु काव्याच्या याच प्रश्नाचं उत्तर पार्थ देत म्हणतो की हो, काय आहे ना, तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत, परंतु त्या प्रश्नातच तुमचं उत्तर दडलं आहे. फक्त ते प्रश्नचिन्ह बाजूला करा. मनापर्यंत आलंय, परंतु आता ओठापर्यंत येऊ देत. असं म्हणत आता पार्थ काव्याकडे पाहतो आणि तिथून निघून जातो. आता काव्यालाही कळत असतं की आपण पार्थच्या प्रेमात पडलोय, पार्थसाठी वेडे झालोय, आणि म्हणूनच आतापर्यंत आपण जे काही केलंय ते आपण आपल्या प्रेमासाठीच केलेलं आहे. दुसरीकडे नंदिनीला सर म्हणू लागतात, अहो तुमच्या तर आता हे मनापर्यंत आलंय तर ते ओठापर्यंत येऊ देत ना. अहो तुम्हीच तर आता कबूल केलंय की तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला आहात. मग जे तुम्ही आज माझ्या समोर बोललात तेच तुम्ही त्यांच्या समोरही जाऊन बोलू शकता. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. तुम्ही सांगू शकता की हो, मी तुमच्या प्रेमात पडले आहे. काय आहे ना, आजकाल
या सिनेमावाल्यांनी आणि कादंबरीवाल्यांनी एक समज रूढ केला आहे, तो म्हणजेच की प्रत्येक वेळी पुरुषांनीच या सगळ्यामध्ये पुढाकार घ्यायला हवा. म्हणजे त्यांचं जर समोरच्या व्यक्तीवर प्रेम असेल तर ते व्यक्त करण्यासाठी गुडघ्यावर बसावं, हातात अंगठी घालावी, हातात गुलाबाचं फूल द्यावं आणि त्यानंतर आपण आपलं प्रेम व्यक्त करावं. आणि अशाच पद्धतीने व्यक्त केलेलं प्रेम बायकांना आवडतं वगैरे वगैरे असं काही. परंतु खरं सांगू का, या जर गोष्टी बायकांनीही केल्या किंवा मुलींनीही केल्या तर त्या मुलांनाही आवडतीलच ना, त्यांनाही वाटत असेलच ना. आणि म्हणूनच खरं तर ही समज चुकीची आहे की प्रेमात पुढाकार फक्त मुलांनीच म्हणजे पुरुषांनीच घ्यायला हवा. नाही ना, असं काहीच नाहीये. खरं तर जर एखाद्या मुलीने म्हणजे ज्याच्यावर तो जीवापाड प्रेम करत आहे त्याच व्यक्तीने समोर येऊन आपलं प्रेम व्यक्त केलं तर त्याला किती आनंद होईल. जर ती व्यक्ती आपल्यासाठी एवढं सगळं काही करत असेल तर त्यालाही आवडेलच नाही सगळं काही. म्हणजे आपण एखाद्या शर्टमध्ये किती छान दिसतो किंवा आपण घरी आल्यानंतर काम करून दमून झोपतो तेव्हा त्याच्या बायकोला, प्रियसीला, मैत्रिणीला आपल्यावर खूप खूप प्रेम येतं. हे एखाद्या पुरुषाला, मुलाला ऐकायला का नाही आवडणार? त्यालाही आवडेलच ना. त्याला हे सगळं काही पाहायलाही आणि अनुभवायलाही आवडणारच ना. म्हणजे बघा ना, लाड पुरवण्यासाठी एखादीच व्यक्ती महत्वाची नसते, तसंच प्रेम व्यक्त करणं ही कोणाची एकाचीच हुकुमशाही असू शकत नाही ना, किंवा मक्तेदारीही असू शकत नाही ना. असं म्हणत आता सरांनी नंदिनीला अगदी छान पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर सर पुढे नंदिनीला म्हणू लागतात, मला तरी असं वाटतं की जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या नात्यात क्लिअरिटी दिसू लागली तर त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीसमोर आपलं म्हणणं, आपलं मत व्यक्त करावं, आपल्या मनातील भावना सांगून टाकाव्यात. तर नंदिनी सरांना म्हणू लागते, खरंच सर, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि मला ते आवडलंही. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे, पुढाकार पुरुषांनीच घ्यायला हवं असं काही नाही. पण सर, जर आपण आपलं प्रेम व्यक्त केलं, आपण आपल्या मनातील भावना त्या व्यक्तीसमोर सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मनातील हे प्रतिबिंब समोरच्याच्या मनावर उमटलंच नाही तर सर नंदिनीला म्हणतात, असं तुम्हाला वाटतंय जीवाचं ते भांडण पाहून? पण नंदिनी, मला सांगा, त्यांना दुःख झालं तर ते आधी कोणाकडे येतात? आता नंदिनी शांतच होती. आता नंदिनीला ते सर्व प्रसंग आठवतात. जेव्हा जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं, त्याला त्रास होत असतो, त्यावेळी जीवा नंदिनीला येऊन पहिली मिठी मारतो आणि आपल्या भावना व्यक्त करतो. तर सर म्हणतात, जेव्हा त्यांना आनंद व्यक्त करायचा असतो किंवा त्यांना आनंद वाटतो तेव्हा ते पहिल्यांदा कोणाकडे जातात? आता त्यावेळी सुद्धा नंदिनीला ते सर्व क्षण आठवतात. जीवाच्या आयुष्यातील लग्नानंतरचे आलेले प्रत्येक आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण जीवाने फक्त नंदिनी सोबतच घालवलेले असतात. नंदिनीला आपल्या मनातील सर्व भावना त्याने व्यक्त करून सांगितलेलेही असतात. हे सर्व काही नंदिनीला आठवतं. तर सर पुढे म्हणू लागतात, अहो, त्यांचं यश, अपयश, त्यांना मान सन्मान मिळाला की ते जर तुमच्या समोर येऊन व्यक्त होत असतील आणि तुम्हाला जर त्यांच्या आयुष्याचा भाग समजत असतील तर मग तुम्हाला अजून कशाचा कौल हवाय? आता मात्र नंदिनीलाही कळतं की आपणही जीवाच्या प्रेमात पडलो आहोत आणि जीवाही आपल्या. तर सर नंदिनीला म्हणू लागतात, आता जा आणि तुम्ही व्यक्त करा तुमच्या मनातील प्रेम आणि तुमच्या अहोंना सांगा की तुम्हीही काउन्सिलिंगला या. तर नंदिनी म्हणू लागते, मी लाख सांगेन हो सर, परंतु त्यांच्याकडे तेवढा वेळ तरी हवा ना. म्हणजे त्यांच्याकडे तेवढा वेळच नाहीये, कारण इथे येण्या एवढा सुद्धा वेळ नाहीये. तर सर म्हणतात, म्हणजे आहेत कुठे ते? तर नंदिनी म्हणू लागते, सर त्यांनी ऑफिस जॉईन केलं आहे. आजपासून बरोबर 1 महिना झाला की त्यांनी ऑफिस जॉईन केलंय. सर म्हणतात, ओ अच्छा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा ऑफिसमध्ये फेऱ्या मारत असतो आणि त्याचवेळी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे काका आता जीवाला येऊन म्हणतात, सर तुम्हाला काही हवंय का? तर जीवा त्यांना म्हणतो, हो काका, मला बाबांना भेटायचं होतं. तर त्याचवेळी आता विक्रम खूप चिडतात आणि मोठ्यानेच निखिलला आवाज देत म्हणतात, निखिल, हे काम तू केलंयस? निखिल म्हणतो की हो. आता मात्र विक्रम खूप चिडतात आणि म्हणू लागतात, हे काम तू केलंयस? अरे, ही आपल्या कामाची क्वालिटी आहे का? अशा पद्धतीने आपण काम करतो का? असं काम चालणार नाही. असं म्हणत त्याने केलेल्या कामाचे पेपर त्याच्या तोंडावर फेकून मारतात आणि म्हणतात, कामाची क्वालिटी ही नीटच असायला हवी आणि जमत नसेल तर घरी निघून जायचं. असं म्हणत विक्रम आता गणेश काकांना म्हणतात की गणेश, माझ्यासाठी कॉफी घेऊन यायची आहे आणि पुढचा अर्धा तास कोणालाही आतमध्ये पाठवायचं नाही. आता मात्र जीवाला काय करावं काहीच कळत नाहीत. काका तिथून निघून जातात आणि विक्रमही तिथून निघून जातात.
तर त्यानंतर विक्रम त्यांच्या केबिनमध्ये काम करत असतात आणि त्याचवेळी विक्रम दरवाजा वाजवत त्यांना आत येऊ का विचारतो. तर त्याचवेळी विक्रम म्हणू लागतात ये गणेश ये. परंतु त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. आता जीवाला पाहताच विक्रम विचारतात काय हवंय. तर आता जीवा म्हणू लागतो तुमचा वेळ 1 मिनिटही चालेल. विक्रम घड्याळ बघतात आणि म्हणतात बरं ठीक आहे. जीवा खुश होतो आणि बाबांकडे जातो. जीवा आपलं मन मोकळं करत विक्रम यांना म्हणू लागतो आजवर मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे आणि त्यासाठी मी मारही खाल्ला आहे. त्या दिवशी तर तुम्ही मला आजीच्याच काठीने मारलं होतं. त्या अगोदर गणिताच्या पेपरमध्ये नापास झालो त्यावेळी सुद्धा मी मार खाल्ला होता. एवढंच काय तर मला पोहण्याची भीती वाटत होती आणि मी लपून बसलो होतो तेव्हाही मार खाल्ला होता. आता जीवा त्याच्या सर्व आठवणी विक्रम यांना सांगू लागतो. जीवा पुढे म्हणतो मित्राला लव्ह लेटर लिहून हवं होतं आणि त्यासाठी मी त्याची मदत केली होती. हे जेव्हा तुम्हाला कळालं होतं तेव्हा सुद्धा मी तुमचा मार खाल्ला होता. पण बाबा या सगळ्याचा तेव्हा मला खूप राग यायचा. माझी खूप चिडचिड व्हायची. मला वाटायचं की तुम्ही फक्त माझा रागराग करता. अगदी त्या दिवशीही आला होता ज्या दिवशी सर्व स्टाफ समोर ऑफिसमध्ये तुम्ही मला बोलला होता. तुम्ही माझ्यावर चिडला होता. तुम्ही खूप ओरडला होता. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. परंतु आज नाही. आज मला तसं काहीच वाटत नाहीये. मला तुमचा रागही येत नाहीये. उलट डोळे भरून येत आहेत बाबा. असं म्हणत जीवा त्याच्या मनातील भावना विक्रम यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जीवा आता विक्रम यांना म्हणू लागतो बाबा आज मला आठवतायत ते माझे ते बाबा आठवतात जे स्कूटरवर बसवून मला शाळेत सोडायचे. मला आज ते बाबा आठवतायत जे मी सायकल शिकायला हवं, मला सायकल यायला हवी यासाठी मी सायकल चालवत असताना मी सायकल शिकत असताना माझ्या मागे मागे धावणारे माझे बाबा मला आठवतात. माझा अभ्यास घेण्यासाठी स्वतः पहाटे उठणारे, स्वतःला त्रास झाला तरी सुद्धा माझ्या अभ्यासात खंड पडू न देणारे माझे बाबा मला आठवतात. माझ्यासाठी ट्रॅफिक पोलिसांशी भांडणारे, आईला समजावणारे आज मला बाबा आठवतायत. माझ्या स्कूलची फी भरता यावी म्हणून स्वतः स्टेशन पासून घरी चालत येणारे बाबा मला आठवतायत. असं म्हणत असताना जीवाचे डोळे भरून आलेले असतात. या सगळ्या गोष्टींचा जीवाला आज त्रास होत असतो. जीवा म्हणू लागतो आज या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत आहे कारण तुमची आभाळा एवढी माया मी कधीच समजूही शकलो नाही. पण बाबा आज त्याच मारामुळे, त्याच तुमच्या अभ्यासामुळे, त्याच तुमच्या शिस्तीमुळे आज तुमच्या या कंपनीत काम केल्यानंतर मला माझ्या मेहनतीचा, माझ्या कमाईचा पहिला चेक मिळाला आहे. आणि हा चेक माझा पहिला नाहीये बाबा. पण तुम्ही फक्त नुसते बाबा नाही आहात, बाप माणूस आहात. असं म्हणत आपल्या बाबांचं अगदी तोंड भरून कौतुक करू लागतो. आपल्या बाबांबद्दलच्या त्याच्या मनातील भावना तो व्यक्त करू लागतो. जीवा म्हणू लागतो बाबा मला कळायला लागल्यापासूनचा माझ्या जीवनातील हा माझा कमाईचा पहिला चेक आहे. आणि आज बाप माणूस म्हणजेच तुम्ही आणि म्हणूनच तुमच्या समोर हा मला माझा पहिला कमाईचा चेक सुपूर्त करायचा आहे. असं म्हणत आता जीवा विक्रम यांच्या हातात तो चेक देण्यासाठी पुढे जातो. विक्रम यांचेही डोळे पाणावलेले असतात. आपल्या मुलाचं ते बोलणं, आपल्याबद्दलच्या त्याच्या मनातील भावना हे सर्व काही ऐकल्यानंतर विक्रम यांनाही खूप भरून आलेलं असतं. तर विक्रम आता तो चेक हातात घेतात आणि जीवाला म्हणू लागतात पार्थने मला असा त्रास कधीच दिला नाही. पण म्हणतात ना जी मुलं त्यांच्या आईवडिलांना त्रास देतात, जी मुलं आईवडिलांचं ऐकत नसतात, पण तीच मुलं मोठी झाल्यानंतर आईबाबांचा अभिमान वाढवण्यासाठी कष्ट करत असतात. असं म्हणत आता विक्रम जीवाला जवळ घेतात, त्याला कुशीत घेत त्याला सावरतात आणि शांतही करतात आणि त्याच्या पाठीवर एक कौतुकाची थापही देतात. ते पाहून जीवाला खूप बरं वाटत असतं. तर विक्रम पुढे जीवाला म्हणतात जीवा आता तू मला एक प्रॉमिस करायचं आहे. जीवा म्हणतो बाबा कोणतं? तर विक्रम जीवाला म्हणतात जीवा एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे तुला काही विकावंसं वाटलं ना तर अगोदर येऊन मला सांगायचं, कारण तुझा हा बाप विक्रम देशमुख तुझ्यासाठी स्वतःला गहाण ठेवायलाही तयार आहे. असं म्हणताच आता जीवा बाबांना बिलगतो, त्यांना मिठी मारतो आणि आपल्या भावना एकमेकांसमोर दोघांनीही व्यक्त केलेले असतं. तर विक्रम जीवाला म्हणतात असू देत, आता सगळं काही राहू देत, परंतु जीवा खरं सांगू का, हा चेक सकाळीच माझ्याकडून सही करून गेला होता. मी वाट पाहत होते कधी एकदा तू माझ्याकडे येतोस. मला वाट पाहायची होती की माझा जीवा माझ्यासमोर कधी येऊन उभा राहतो आणि शेवटी माझा जीवा माझ्याजवळ आला आणि हा चेक माझ्या हातातच दिला. जीवा आज फक्त तू हा चेक किंवा तू तुझी कमाई नाही कमावलीस, अजून एक गोष्ट कमावलीस. आता मात्र जीवाला काहीच कळत नसतं. विक्रम म्हणू लागतात चल. असं म्हणत विक्रम जीवाला घेऊन जातात.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आत्या पाणी पित असतात आणि त्याच वेळी मोठ्याने रम्या आवाज देत म्हणते आई. आता मात्र वसू आत्यांना चांगलाच ठसका लागतो. वसू आत्या चिडतात आणि म्हणू लागतात बावळट आहेस काय ग, अगं ठसका लागला असता. तर रम्या म्हणते आई अगं ते सोड, हातात बघ काय आहे. असं म्हणत आता रम्या तिच्या हातातील पेनड्राईव्ह दाखवते. वसू आत्या म्हणतात काय, अगं सगळं काही रिकवर झालंय का. तर आता रम्या म्हणू लागते की हो, हॅकरचा फोन आला होता आणि त्यानेच हा पेनड्राईव्ह येऊन मला दिला आहे. तो म्हणाला आहे संपूर्ण पेनड्राईव्ह रिकवर झाला आहे, म्हणजे आपल्याला आता पाहता येणार आहे. वसू आत्या म्हणतात मग आपण इथे काय उभे आहोत, चल आपण रूम मध्ये जाऊ, लॅपटॉपला कनेक्ट करू आणि बघू तरी त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे. असं म्हणत दोघंही घाईघाईने बेडरूमच्या दिशेने निघालेले असतात. तर त्याच वेळी त्यांच्या घरी काम करणाऱ्या ताई आता पाण्याची बादली घेऊन जिना उतरत असतात. इकडे वसू आत्या आणि रम्या जिन्याच्या दिशेनेच येत असतात आणि ज्यावेळी ताईंच्या हातातील बादलीतील पाणी खाली सांडतं तर इकडे रम्या आणि वसू आत्याही घाबरतात आणि नकळतच रम्याच्या हातातील पेनड्राईव्ह त्या पाण्यात पडतो. आता मात्र वसू आत्या घाबरतात आणि रम्याला म्हणतात रम्या पेनड्राईव्ह. असं म्हणत वसू आत्या घाईघाईने तो पेनड्राईव्ह उचलतात आणि रम्याकडे देतात आणि मग त्या ताईंवर चिडतात आणि म्हणतात काय ग, तुला एवढंही दिसत नाही का. तर त्या म्हणतात सॉरी मॅडम, चुकून झालं. आता मात्र वसू आत्या म्हणतात तुझ्यामुळे नेहमीच आमचं नुकसान होतं. असं म्हणत वसू आत्या तिच्या कानाखाली मारतात. हे सगळं काही पिहूने पाहिलेलं असतं. रम्या म्हणू लागते तुला एवढंही दिसत नाही का ग, नेहमीच तुझ्यामुळे आम्हाला त्रास होत असतो. आज आमचा पेनड्राईव्ह पाण्यात पडला, या अगोदर तुझ्यामुळे माझी आई पाय घसरून पडली होती, तुला कळतंय का. नाही, आता तर तुला या सगळ्याची शिक्षा द्यावीच लागेल. असं म्हणत दोघीही खूप चिडलेले असतात. तर त्याच वेळी पिहू त्या ठिकाणी येते आणि म्हणते काय झाले रम्याताई, अगं का चिडतेस तिच्यावर, तिने हे सगळं काही मुद्दाम केलंय का. नाही ना. तर रम्या म्हणते पिहू अगं तू गप्प बस. तर आता पिहू म्हणू लागते ते सगळं जाऊ देत, परंतु हा पेनड्राईव्ह कशाचा आहे. आता रम्या पिहूवर आवाज चढवणार तर त्याच वेळी वसू आत्या म्हणू लागतात रम्या. तर त्यानंतर वसू आत्या पिहूला म्हणतात अभ्यास झालाय का बाळा. नाही ना. मग लहान मुलांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसायची काहीच गरज नाही आणि जे आपल्या कामाचं नाही त्यामध्ये नाक तर खुपसूच नाही. तू तुझा अभ्यास कर, अशा गोष्टींमध्ये पडायची काहीच गरज नाही. असं म्हणत वसू आत्या आणि रम्या तो पेनड्राईव्ह घेऊन तिथून निघून जातात. परंतु पिहूला मात्र या दोघींवरही चांगलाच संशय आलेला असतो. पिहू मनाशीच म्हणते की यांचं नक्की काय सुरू आहे आणि या नक्की पेनड्राईव्ह मध्ये इतकं काय आहे. पिहू विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं विक्रम आता जीवाला त्याच्या पुन्हा एकदा केबिन मध्ये घेऊन येतात आणि म्हणू लागतात वेलकम बॅक टू मिस्टर जीवा देशमुख. असं म्हणत त्याला पुन्हा एकदा त्याची केबिन देत असतात. आता ते पाहून जीवा खुश होतो आणि म्हणू लागतो थँक्यू बाबा. आता विक्रम जीवाला म्हणतात जीवा तुला आठवतं का, तुझ्या ऑफिसच्या पहिल्या दिवशीच मी तुला निरोप पाठवला होता की या ऑफिसमध्ये जर केबिन मिळवायची असेल तर ती स्वतःच्या मेहनतीने आणि हुशारीने मिळवावी लागते, जशी पार्थने मिळवली होती. आणि आज तूही तुझ्या हुशारीने तुझ्या मेहनतीने तुझी केबिन मिळवली आहेस. जीवा या अगोदरच तू यासाठी पात्र होतास, परंतु आज तू सिद्ध केलेस की या केबिनसाठी तूच पात्र आहेस. तुझी ही तू केबिन मेहनतीने आणि तुझ्या सच्चेपणामुळेच मिळवली आहेस. आता जीवालाही आपल्या वडिलांचा अभिमान वाटत असतो तर विक्रम यांनाही आपल्या मुलाचा अभिमान वाटत असतो. विक्रम जीवाला म्हणतात तुझ्या जिवारी लागेल असंच मी तुला नेहमी बोलत आलो, तुला नाकारता म्हणालो, तुला खूप हिणवलं, परंतु हे सगळं काही करत असताना तुला खूप त्रास झाला असेल ना. जीवा म्हणतो परंतु हे सगळं काही बोलत असताना तुम्हालाही तेवढंच वाईट वाटलं असेल, हे मला चांगलंच माहीत आहे बाबा. तुम्हालाही तितकाच त्रास झाला असेल याची जाणीव आहे मला. विक्रम जीवाला म्हणतात ज्यावेळी मुलं अग्निपरीक्षा देत असतात त्यावेळी त्यांच्या आई वडिलांना सुद्धा त्या अग्निपरीक्षेतून जावंच लागतं, त्या अग्निदिव्यातून जावंच लागतं. आणि तेव्हाच कुठे यशस्वी मुलांना आणि अशी कर्तृत्वान मुलं पाहायला मिळतात. वा आज तू हक्काने तुझ्या केबिन मध्ये बसू शकतोस. आता जीवा आपली नेमप्लेट पाहतो त्यावेळी त्याला जुने क्षण आठवतात. तर त्यानंतर विक्रम आता जीवाच्या हातामध्ये तो चेक देत असतात आणि म्हणतात हे घे. जीवा म्हणतो नाही बाबा, हा चेक मी तुमच्या सुपूर्द केला आहे. तर विक्रम म्हणतात नाही, हा तुझ्या कष्टाच्या मेहनतीचा चेक आहे आणि हे तुझ्या कष्टाचं मेहनतीचं चीज आहे आणि म्हणूनच या सगळ्यात वाटा आहे तो नंदिनीचा. तुझ्या यशामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा आहे तो नंदिनीचा आणि म्हणूनच आज हा चेक, ही तुझी कमाई तू तुझ्या लक्ष्मीच्या हातात दे. आता मात्र जीवा शांतच होतो. तर विक्रम म्हणतात चला निघूयात का. जीवा म्हणतो नाही बाबा, एक महत्वाचं काम आहे ते पूर्ण करतो आणि येतो. आता जीवा तो चेक हातात घेतो. त्याला आठवतं की जीवा
नंदिनीला कशा प्रकारे बोललेला असतो ते सर्व क्षण त्याला आठवतात. तर त्यानंतर बाबांचं बोलणंही आठवतं की ही तुझी पहिली कमाई तुझ्या लक्ष्मीच्या हातात दे. जीवाला खूप वाईट वाटत असतं. तर त्याच वेळी काउन्सिलिंगचे सर त्या ठिकाणी येतात आणि जीवाला म्हणतात, अभिनंदन सर. जीवा मागे वळून पाहतो तर सर आलेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रम्या आणि वसुआत्या यांना पेनड्राईव्ह मधील जीवा आणि काव्याचं नातं कळतं. तर काव्याचे नातं पाहताच रम्या म्हणू लागते, काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे तर मग कधी फोडायचा हा बॉम्ब. तर दुसरीकडे गुरुजी खरी आलेले असतात आणि म्हणू लागतात 16 डिसेंबर. काहीतरी अघटित घडण्याचे संकेत आहेत. आता हे ऐकताच जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे वसुआत्या म्हणू लागतात 16 डिसेंबर. 16 डिसेंबरला आपण यांच्या प्रेमाचा विध्वंस करायचा आहे. म्हणजे लग्नानंतर प्रेम नाही तर विध्वंस होणार आहे. तर आता खरंच काव्या आणि जीवाचं नातं सर्वांना कळेल का? आणि हे कळताच आता पुढे नक्की काय होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो,